आमदार सन्माननीय भाई चौगुले, जिल्हाध्यक्ष संतोष शेट्टी, भाईजी अग्रवाल, गटनेते निलेश चौधरी, महिला अध्यक्षा, व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय उपस्थित सर्व नगरसेवक, उपस्थित कार्यकर्ते, बंधू आणि भगिनी, आज आपल्या भिवंडी शहराच्या दृष्टिकोनातून आणि भिवंडी भारतीय जनता पार्टीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। केंद्रीय मानव संसाधन मंत्री सन्माननीय प्रकाश जावडेकर साहेब आज आपल्या कार्यालयात कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। मी आपल्या सगळ्यांच्या वतीने कार्यालयात आणि भिवंडी शहरात त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। खऱ्या अर्थाने देशामध्ये शिक्षणाच्या दृष्टिकोनातून क्रांती घडवण्याचं काम जावडेकर साहेबांच्या माध्यमातून सुरू आहे। देशाची शैक्षणिक पद्धती कशी असावी याच्यासाठी देशामध्ये असलेल्या जाणकार लोकांकडून सूचना घेण्याचं काम माझ्या माहितीप्रमाणे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून पहिल्यांदा होत असेल। शिक्षण कसं असावं हे लोकांनी सांगायचं, त्यांच्याकडनं सूचना घ्यायच्या आणि मग शिक्षणाची पॉलिसी बनवायची। असं काम करणारे आपले जावडेकर साहेब जेव्हा शिक्षण पॉलिसी बनवतील तेव्हा निश्चितपणाने या देशामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा मला स्वतःला विश्वास आहे। आम्ही दिल्लीमध्ये असताना कुठल्याही विषयावर मोजकेपणाने आणि पक्षाची भूमिका, सरकारची भूमिका मांडणाऱ्यांपैकी जे मंत्री आहेत त्यांच्यामध्ये सगळ्यात वरचा दर्जा हे आपल्या महाराष्ट्रातले असलेले जावडेकर साहेबांचा आहे। आणि मग जेव्हा आम्ही खासगीची चर्चा करतो तेव्हा बऱ्याचदा साहेब कालचाच विषय आहे, काल आम्ही चर्चा करतो तेव्हा असं आम्हाला माहिती मिळाली, मला रावसाहेबांनी सांगितलं की महाजन साहेबांच्या, प्रमोद महाजन साहेबांच्या पण आधीपासून जावडेकर साहेब पक्षामध्ये काम करतात, ही आम्हाला काल माहिती मिळाली। एवढा प्रचंड अनुभव आपल्या पाठीशी आहे आणि प्रधानमंत्र्यांनी एवढी मोठी जबाबदारी आपल्यावरची दिलेली आहे एचआरडी मिनिस्ट्रीची। निश्चितपणाने आम्हाला सगळ्यांना महाराष्ट्राला अभिमान वाटावा अशाच प्रकारची परिस्थिती आहे। आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी साहेब इकडे आलेले आहेत। मी जास्त वेळ घेणार नाही, तर त्यांना आपल्याशी संवाद साधायचा आहे। जे विमुद्रीकरण जे झालं, नोटाबंदी झाल्या, त्याच्यामुळे देशामध्ये काय कशा प्रकारची प्रतिक्रिया आहे हे आपण दररोजच टीव्हीवर बघतो। तर मी परवा जेव्हा शनिवार रविवारी आलो होतो माझ्या मतदारसंघात कल्याण शहर आहे, कल्याण शहराच्या मार्केटमध्ये मी फिरत होतो। सामान्य लोक सुद्धा सांगतात की अतिशय चांगला निर्णय। मी एक मिसळवाला जो हातगाडी चालवतो, हातगाडीवर मिसळ विकतो, त्याच्या दुकानात गेलो, त्यांनी पेटीएम सुरू केलंय आणि मी ते रेकॉर्डिंग करून आपल्या मोदी ॲपवरही टाकलेलं आहे। म्हणजे देशातली जनता हा जो स्तुत्य बदल आहे हा देशातल्या जनतेने स्वीकारलेला आहे आणि देशातल्या जनतेला आता भ्रष्टाचार, अतिरेक्यांकडे जाणारा पैसा, काळा बाजारात निर्माण होणारा पैसा या सगळ्याचा वीट आलेला आहे। म्हणून आपल्या प्रधानमंत्र्यांनी घेतलेला निर्णय देशातल्या सामान्य जनतेने मनापासून स्वीकारलेला आहे, त्याचा हा प्रत्येक पावलोपावली आपल्याला येतो। मी आपल्याला जास्त वेळ घेणार नाही। आपल्याला सगळ्यांना आता काही प्रश्न उत्तरांचा काही आपला तास नाही, पण साहेब आपल्याला जे मार्गदर्शन करतील मी आपल्याला सूचना करेन की जी माहिती आपल्याला नोटाबंदीच्या बाबतीत साहेब देतील निश्चितपणाने आपल्याला जिथं संधी मिळेल तिथं आपण चर्चा करून कार्यकर्त्यांनी ती माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम निश्चितपणे करावं। मी आपल्या कार्यकर्त्यांना एक माहिती देतो। मागच्या आठवड्यात आपल्या श्रुती इराणी ज्या टेक्सटाईल मंत्री त्या भिवंडीत आल्या होत्या। आपल्या भिवंडी शहरामध्ये टेक्सटाईलचा व्यवसाय फार मोठ्या प्रमाणात आहे आणि टेक्सटाईलच्या पॉवरलूमवर काम करणारे वर्कर फार मोठ्या प्रमाणात त्यांचे खाते नाही। आम्ही तो उपक्रम हातात घेतलेला आहे। जवळजवळ 8-9 हजार लोकांचे फॉर्म भरून त्यांचे खाते उघडण्याचं काम सुरू केलंय, पण 1 लाख कामगारांचे खाते नाही। सगळ्या कार्यकर्त्यांनी आपल्या प्रधानमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाला आपल्याला सपोर्ट करायचा आहे। म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांनी आपल्या आजूबाजूला कोणाचं खातं नसेल तर त्याला खातं काढण्यासाठी मदत करून भविष्यामध्ये कॅशलेस व्यवहार कसा करायचा याच्या बाबतीतले मार्गदर्शन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा अशा प्रकारची सूचना आपल्याला करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।